कंपल्सरी गुजरली आणि स्कूलाची तालीमेचो सर मौका नव्हतो. 2-3 प्रवास शिकून झाला. मग 10 वर्षाची उमर होती. माशी हवा ठीक नव्हतो नव्हत्यान बंबई कमायचं वसू कसं बंबई वसून तिंगा होटलात बाहेरवाल्याचे काम कर्तव्य तब्येते भीतर चंचलाहट होती. काम करतो हो हाल होतो की 4 दिवस हिंगा 4 दिवस तिंगा कर्तव्य सन्मान पुढे कोळसा मल्ला शिंगेरी म्हणून कोळसाच्या होटलात काम करतो. तिंगा 8-9 मास राहिलो होतो. ती सुंदर भीतर त्यांच्या होटला सामने एक सुलेमान कासम मिठाची पिढी घेऊन होतो. तो मुंबईचा तो वस्ताचा मालदार माणूस. 4 मजल्या उपर त्याची पिढी होती आणि त्याची बिल्डिंग तो वस्ता लिफ्ट होतो. त्या घरघर लिफ्ट असे मग ते वस्ता मुंबई भल्ली कम लिफ्ट होतो. मौलाना शौकत अली मरहूम रोजाना सपना 10 घंटा एक ओपन गाडीच्या ऊपर तिंगा येते होते. ते वस्तात त्याची एक शानदार टोपी, सीना ऊपर चांदकारा आणि एक कंदुरा घालून ओपन गाडीच्या ऊपर येते होते. माका ते भली मोहब्बत करते होते. त्यांची गाडी आहे बराबर त्याची गाडी ऊपर उडून उसून बसतो होतं. ते आपले हट्टे बिकले होते होते. 10-11 वर्षाची उमर होती माझी. मग संबंध पडला बोलली माणसाची मुलाखत झाली मौलाना शौकत अलीची आणि रोजाना ते आपले फ्लॅटावर गेला मग चहा वगैरे सोडा लेमन त्या हळूची जरूरत सांग सांगू सांगतो होते आणि माका दाखवत लागते. त्यांचे ड्रायव्हर चांद बनवतो. चांद भली मोहब्बत करतो होतो माका आणि आपलं पूट करून जवळ आपण धवतो होतो चांद. मग गावात असं जे होतात संबंध पहिली महत्वाचं एक शेरवानी इनाम दिलं. शेरवानी घालून गावात गेला. मग मी कोण ठाट पाठ तरी बचपनातो शेरवानी घेऊन गेला. मग गावात चढून यात्री हाजी मदाकाचा शिकार झालो. या एहतराम आणि इज्जतेचा शिकार झालो. 1.5 वर्षा मग पहिली म्हटलं गावात गेला. मग बिजी पुढचा शोध झाला. बिजी वसून स्कूलात दाखल झाला. बिजी 1 वर्षा मग बिजी काय आमदनीची सुरत होती. आमचं एक मरहूम वडलो बॉस होतो. काय 8-10 रुपये मुंबईतून कमावून फेटवतो होतो. बिजी तकाजा हो की गाव बाहेर वसू पास नका. स्कूल सोडून बाहेर गेलो. बंबई गेलो. बंबई 30 लगातार 30 चीजों बाहेरवाल्याचे काम केले. क्यों निक्की नोकरी मिळली नाही. ते वक्तार पैलवाना मोहम्मद साहेबाची खोली होती. तिघा त्यांचे सरी रावचे करूचे बड़ी मोहब्बत करते होते. त्या वक्तार को बड़ी मोहब्बत करते होते. तिघा गेला. मग बंबई बीजी 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये बीजी गावात आहे. गावात आहे ना मग रस्ता कोणतो शौक राहिलो आणि ते शौका माथ्यात बिजी दाखला घेतलो. तिला कारवारच्या इयत्ता असला तुम्ही उर्दू स्कूलाची मास्तर होते. पण ते बाज होता साथीदार जे कोणते उर्दू स्कूलाचे होते वडले हमदर्द चलमध्ये भली मेहनत करतले आणि ही चलमात बचणी तरती करते पलतले होते. एक बडन मास्तर म्हणून होते. ते सुनकेरीचे कारवारचे सुनकेरीचे मास्तर थे. ते मुझे से भली मोहब्बत करते होते. भली हे करते होते आणि आमचे बापा सांगून माका बीज दुबारा बीज स्कूलात दाखल केले. ते वक्तारच करीब मौलाना नदवी साहब शुरू भीतर आले. सन 31-32 जमानात हो. रफ्ता त्यांचे बुलंद मास्तराचे मौलाना नदवीचे तालुकात होते. ते माझी तारीफ त्यांच्याकडे करते राहिले. त्यांच्याकडे सांगते राहिले. शाहजहानी पण उर्दू 3री क्लासा भीतर दाखल झाला. मग बुलंद मास्तर सांगले तू 2 इम्तिहान दे. मी ते आपली डिपार्टमेंटाकडे इजाजत घेऊन मका 3री आणि 4थीचो गालिबन या 4थी या 5वीचो मका बरोबर आठवण आहे. मका डबल इम्तिहान द्यावं लागेल. तो मी इम्तिहानी पर्चे बरोबर मग आमचे बुलंद मास्तर त्यांना मला नदी वरून त्यांना एक इसको कोसको वाटे हुशार वाटे तारी इश्यू धावता का धावून वस्तू देणे जे करणे जे म्हणून बुलंद मास्तर जो मुमिना साहेब जे बघायचा खाते होते घडी येते होते. त्यांचे साहेब मुशा मास्तर म्हणून होते. एकूण बड़ी दिलचस्पी की मुझे तालीमी दिलचस्पी घेते होते.
10 दिवशी तिची करून अंजुमनाच्या 5व्या कलसात दाखल झालो. त्याच्या मग तो सिलसिला सुरू झालो आणि मुझे साथिया भी ते वक्ता ऊपर कौड़ा साहेब, अहमद हुसेन दामोदी आणि हे कस्माचे काही माणसे येतात जे कोणते वाटेत तसा साथी होतो. पर असा तर मेहनत करतो होतो, हुशार होतो. એટલા सर के इंग्लिश चौथी ते होता हे सदीक हेडमास्टर होते अंजुमन इस्लामाचे. अंजुमन हामी मुस्लिम के मदरसाचे हेडमास्टर होते ते. हे बदली त्यांची काही निगामध्ये ऊपर होती काय होताशी दाखवतो होते करते होते ते वक्ता आमच्या लिहाजांपाशी ते बदली बदली माणसे काय साथ काय वक्ता राहिले ही इम्तिहान घेतलेला पल्ले केले अशी होते. એટલા सर के मैं अंग्रेजी 4थी सर शिकलो तिला 5वी क्लास आमच्या हिंगा नव्हती ठेव बसूची गुंजाईश नव्हती. 5वी क्लास नव्हती मी म्हाका तिंगा अंजुमनापासून दिन्याक पळोवचें असं ठरवलें. उर्दू स्कुला भितर दिन्याक पळोवचें असं ठरवल्यानच मी दिन्याक टीचर जावन त्या दिन्याक पळोवचें ठरवलें. हालीं चेडवां उर्दू पयली टू 4थी सर दिन्याक पळोवचें ठरवलें. दूसरे वर्षा काय झाले कारण ते अंग्रेजी 5वी क्लास आमचे हायस्कुलात भितर ओपन झाली. मी तांकां सांगून बच्चे शिकूचे आता म्हणून सांगून म्हजे उपर अंजुमनवाले ही रियायत केले की तू 17 दिन्यात पढ़ो 10 घंटे सर 10 घंटा स्कुलात येयले का पयली जद्दोजहद करून स्कुला भितर तिंगा तशी करून म्हाका तेवता 12 रुपये तनख्वाह होती अंजुमना भितर. दिन्यात पळोवची टीचिंग 12 रुपये जे इसी करते करते आमच्या हिंगा मेट्रिक क्लास कौन जालो. हायस्कूल गालिबन 1942 भितर जालो हायस्कूल. इम्तिहान देवच्या सबब सन्मान पहिलो बेच जे कोणता हायस्कुलाचो होतो तेजे भितर मी होतो अनवर अब्दुल हसन होतो, मोमीन मोहद्दीन होतो आणि 2-4 हिंदू चेडवां होते. आम्ही तिघे मुसलमान आणि त्या वक्तार एकली सवलत होती आईची चेडणी कदर करण्यात तिची ते इम्तिहान देवका जाणा आमकां थिंगा हिंगा बंबई वचूंक जाय. आमचो बंबई सेंटर जालो. आमचो सेंटर रॉबर्ट मनी हायस्कूल ग्रँड रोड बंबई होतो. तो बंबई वचूच्या वेळा एक मुसीबत होती, एक तकलीफ होती. हिंगा तुमचा आटो करून रात मेहनत करून गेले. ते आमचे हिंदू चेडो 2-3 पास झाले. आमचे भितर एक पोचको पास झालो फर्स्ट आयटम भितर ते अनवर अब्दुल हसन. मी गालिबन सायन्सा भितर 2-3 मार्क्सा भितर फेल जालो. मोमीन मोहद्दीन होतो ते झाले. तेजे मग इसीच गेले तेजे मग गालिबन पिछन में हायस्कूल झाला. मग हायस्कुला भितर टीचर झालो. तो होता मौलाना नदी होते थिंगा आणि म्हजी उर्दू भली निक्की होती. उर्दू भितर भली काबू होतो भली निक्की होती. उर्दू पळोवन म्हाका उर्दू पिरियड याद जातले. दिन्यांत न्ही उर्दू पिरियड याद जातले. ते अंग्रेजी मेट्रिक फेल जावचे बावजूद अंग्रेजी 5वी क्लास से उर्दू पढ़ो आणि उर्दू भितर बच्चे दर्क होतो. अंग्रेजी 5वी 9वी क्लास 9वी क्लास उर्दू शिकवतो होतो. 5वी असता ते इम्तिहान तिंगा घालून तो महा नदी को होते त्यांच्याशी बेसतो उठतो होतो करतो होतो. आणि आमचे आम्ही शिकूचे वक्तात मौलाना नदी आले रहमत आमकां शिकवते होते दिन्यात वगैरे. आणि त्यांचो मजाक उर्दूआ भितर आणि दिनी मालूमात भितर आणि इकबालियात भितर बरी ज्यादा ऊंचा होतो. आमकां गालिबन इस्तो उस्ताद भटकले भितर आयले नाही जे कोण इतली शौक आणि शौक सरी चेडवांक शिकवतो. आमकां ते वक्ता उपर आमकां दिनी लगाव जावचो असो आमी शिकूचे वक्ता उपर मौलाना नदी, सैयद सुलेमान नदवी आणि मौलाना शौरी खानी, मौलाना अब्दुल माजिद दयावदी त्यांची खतो किताबत त्यांच्याशी जारी होती. आणि ते बात खतो किताबत आमकां हाडून आयकवतो होते की अरे बुजुर्गाचो होते इथं असं आणि शीर करतात. बार ते आमकां म्हणजे सांगते होते. आणि ते होता ISD हेडमास्टर होते. हाजी हसन अंजुमनाचे सदर होते. नदवीचो मजाक, नदवी साहेबाचो मजाक आणि त्यांची इल्मियत पळोवन तांकां छूट दिले होते की तुमकां शिकोवचें असो कांय पाबंदी नाही, तुम्ही मन आसतना शिकवा, मन आसतना शिकवा. तर आपल्या खरासा भितर दुनिया गोष्टी हाडून आमकां सांगते होते, समजवते होते. बाज रिसाले आयला आणि तेजे पॅसेजीस बोलचे आमकां पळोवन आयकवते होते. इशी करून बोलचे आमकां दिनी लगाव बरी जबरदस्त
त्यांच्याशी झालं आणि एकटी पुस्तका माणसे होते की त्यांच्या वाक्याने सांगता तुका इकबाल आमचा इकबाल यात पडवते होते. इकबालाचे मुंतखब अशफार त्याची तशरी सरी शिकवते होते. मला नदवी एक महत्वाची खर्चात पद्धतीचं काय सांगलंय की एक शेर सांगलंय बराबर आठवलं तो शेर. मग एक शेर सांगलंय ते शेराचं मतलब तुम्ही सांगा. आम्ही गालिबन अंग्रेजी चौथी जमातच पडतात 7व्या वर्षात त्याचा इम्तिहान झालं होतं. चौथी हे मतलब सांगा आम्ही कोणी सांगू शकत नाही. आमचा 2 वाजताचा टाइम दिले तुम्ही का कसते खेळ असल्यापासून पुसून घाला तुमचा पुसून 1 रुपये इनाम मिळतो. आता मला नदवी आपलं पिरियड झाला मग गेले आमचं चॅलेंज केले तुम्ही कोणा कसं पुसून हडा तुम्ही सांगा हे करता तो वक्ता आमचं दिमाग चालतो होतो निघतो. आम्ही मला नदवी गेला मग कळसाटून गेला मग आम्ही चेळून कॉन्फरन्स केले आणि सांगलं काय करणार मौलाना अबुलादा मौदुदी हे कवशेर फेटून द्यायचे लाहोर भितर आणि ही तशी त्यांच्याकडे पुसूचे. त्याच्यानंतर 3 आणे त्या वक्ता जरूरत होती. ते 3 आणाचं चंदा केले आम्ही सप्पाने वसूचो कवर सप्पाने येऊचो कवर आम्ही ते काय मौलाना मौदुदी बांधून फटवलं हो शेर असे त्याचा मतलब कचरे आमका फेटून देतात. आमचे कागद आमचे रुपये पेज कागद फेटून दिले आमचे कागद होता तर बरोबर तर पुरा तशी एक कागदावर घेऊन फेटून दिले शायर करता आम्ही पुरा तशी केले. आम्ही तसं आजबर केले. आजबर करून मला नदी आला मग त्यांच्याकडे पुसले का बोललं तुम्ही आमका 1 रुपये इनाम देता तुम्ही बोलले होते आम्ही आज ते शेराचं मतलब सांगतो तयार तयार आहे त्याचं कोण सांगतात तुम्ही आमच्यातलं कोणाचाच तरी का पुसा आम्ही सांगता नाही का आमचं अच्छा तुम बताओ पटपट आटो करून दे आजबर केले तो पटपट आहे बघे पर खाल जाए लोगों सही कहा है जो रुपया देना ही पड़ेगा कारण 1 रुपये हातात दिले खुश झाले बरं रुपये दिले 3 रुपयाचे 3 रातल हलवं बोलची आम्ही खूप चांगले इथून हळले आणि मौलाना सांगले तुमचे इंगातच बसून आम्ही हलवा खातले नाही का आणि एक पवाचा 1 पावसाचा लोणचे हळले हलवासरी खाऊन आणि 5 माणसे होते ते घेऊन बसले तो लोणचे घेऊन हलवा खाले. हलवा खाऊन झाला मग मौलाना शरीक होते भली खुश होते हल्लीच्या काढून कागद होता विकत दिले कागद होता विकत तेव्हा पडले पैसे कसं मग उठायला आमची काबिलियतेवर आमची जकावत फारी खुश झाले भली खुश झाले. हे किस्माचे उस्ताद भटकले हे बोलता आहे नाही. एक मतलब काय झाले का उस्ताद मी तालिब इल्माना जमाना इम्तिहानाच्या उस्ताद सवालात किसी मिळता पुस्तक म्हणजे ते एक मतलब काय झाले का मंडळी एक आचारी होतो तो उजो जळून काम करतो लोकडीचे काम उजो जळून करतो पाठीशी ताणते उजो जळून रात्री 1 घंटा त्याच्याकडे गेले आणि ते उठवले आणि सांगलं का हे ताले आमका बंद करू जाणे काहीतरी सुरत ताले बंद करूची सुरत करत नाही का तो आमच्याकडे કેટલે का दूध मागवलो भाड्या आडतीने ते होता 8 आणे 10 आणे मागवतो ते भल्ली वळले ते आम्ही ते ताले त्याच्याकडे बंद करूचे उठले करून हळले आणि 1 घंटा 1.5 घंटा मग कुंडली घेऊन येऊन रात्री त्या पारा धरून ते ताले बंद केले. सतना तायला मग नायनन जे ताले उसण भली परेशान झालं होतं काय झाले आपल्या तारा किशी झाले नका त्याचे मग काय झाले का दुसऱ्या तो अंजुमनाच्या मिंबराचा आपण हळलो हे ताळे उसवजाने कोणता गडबड करा किशी येऊन ताळे फोडले. ताकिकात करून तो तर बड्डू मेदीन होतो गोटा वैसाहेब होतो काशिमजी मेदीन होतो सा मेदीन कंपनी जमा झाली होती ती तसं परत आमचा भेट आम्ही कसा घडकड गडबड झाले आम्ही तालिबेच नाही तो येता आमच्या घरात करून आणतो नाही एक माणसं आपण आणून पुसलो आता केवळ मेहरबान उस्ताद होतो तो आम्ही सा इन्कार केले आम्ही काही करायला हे करायला नाही का तुझे मग का अंजुमन तहकीकात पण सुरू केली कोण ठरले का ठरले का आमचा राहिल्यानंतर आपण म्हणून पुसलो नदवीची जापणी अखेर आम्ही परेशान जाऊन सुलतान मिसगती पिंपरा नावजे गेले समूह आम्ही होतो रोजाना त्यांची पाठी नामाज करतोय मग ते दिवसा सुचन गेले आणि नदवी साहेब बिलकुल नामाज केले मातो खाल घालून तारी पल्लतून होते आम्ही त्यांचा पियात धरले आमका 2 जापी जापूचे
काम हसते हसते येऊन बसले. तसं आम्ही रात्री शिकायला राहतो आणि आम्ही बच्चे बिच्चे सोड राहतो. काय देता इंग्रजी मुंबई का करतात म्हणायची कधी कधी येतात ते करतात आम्ही आमका बियाणी काय बरो शिरलेला आमका तुम्ही वरून पासूनचा असं चांगले तुम्ही बेफिकीर राहा. आम्ही साहेबांचे इथं आम्ही इंतजाम करतो म्हणतो नाही का तुला ते नवा नदीची माणसाचं जापून करून त्याचे काय आमचे नामे सांगा नाही वटा त्यांना हे जे त्यांना तवज्जो हटवले. त्यांची तालीमीचा अंदाज निघतो होतो. कुरान करीम त्याची तफसीर करूचे वक्तात त्या तफसिलात सांगतो आणि तेजो सासर होतो की आज मी कोणतो स्कूला भितर काही दिनी तालीम शिकून केलेलं आहे. मौलाना नदवीची तालीम सिर्फ अंजुमनाचो सदका आणि मौलाना नदवीची तालीमेचो सदका ते म्हाका काही दिनेसरी दिलचस्पी दिनेसरी लगाव हवो. शरायतो ते वक्तार भली ज्यादा होती. मिस्टर कोटी म्हणून एक माणूस आमचा टीचर होतो. कोटी इंग्लिश टीचर तो तारीख वगैरे पढ़वतो होतो. तो कोटी बनून भटकल बंद म्हणून इंग्लिशाने एक किताब बनवला ते भली भली त्याच्यामध्ये भली मालूमात द्यायला ते भली मेहनत करायला ते. तो तारीखाचा परिचय त्याच्याकडे होतो. एक मतलब त्याच्याकडे गेलो मी म्हणजे एक दोस्त होतो सरी गेलो सर हमने कुछ सबक याद नहीं किया है आप कुछ एक दो सवाल बता दो. तो हाँ सवाल पूछने के लिए मेरे पास आया बैठो. ये दयानत के खिलाफ होता है सवाल है तो जो जुमलो सवाल बच्चे को देना दयानत के खिलाफ है. तुम याद करोगे मेरी बल की जापना भीतर इतनी गोडसाण होती थी की जापना भीतर तो सवालात क्यों समून सोडो आमच्या धर्मगुमानात नाही सवालात आहे की तो जापना भीतर सवालात क्यों समून होतो. हिंदू मास्टर ते गए गेले होते. एक किस्मा ऊपर ऊंचे बावजूद आमका सबक आठवण के बावजूद एक खप करतो होतो की सवालात काढू काढून एक मतलब मला नदीचे पर्चे किसी काढले म्हणून सांगता. आमचे नदी साहेब पर्चे सायकल स्टाईल केला आपल्या हातीनच ते सायकल स्टाईल ते पानशे ते जळवून करून द्यायचे मी करतो. आम्ही तो की बियाणे काय करे नदीचे पर्चे किशी सोडून शेतात काही नाही ते दुचाकांना हात लावून देतो ते आपले हातीन बाहेर हाडून उजा काढी लावून चढवते जळवून आम्ही दूर एक झाडावर बसले होते. मौलाना पर्चे छापून झाला मग ते कागद हाडून जळवू देते तिकडे उजे गेले. आम्ही आले तिनाडून ती करी करी काली काली करी येईल ती करी जमा करून शहरात जमा झाली. मग बघायला आठवायचे ती करी जमा करून शहरात जमा केली. तालिबेलमा शहरात सांगतात तुमका हे हा तालिबेन जाऊन सगळं आपलं उस्ताद कोणता होता आपण बोललो सगळ्या आपल्या बराबर कोणी नाहीत बोलणार. तालिबेलमा शहराचा मुकाबला कोणी करू शकेल. ते हात तालिबेलमा असले ते ह्यात सवालात किसी काढूचे का काढूचे बहरहाल ते वक्तारस वचली काय करून म्हाका दरमणे बीजी शायद अंग्रेजी छट्टी निकल बीजी खप शिवाय शुरू झालो की इंडिया वसुकात बॉम्बे वसुकात आणि मी स्कूल सोडून आगबती ऊपर वसूची तयारी केली. मला नदी साहेबा खबर मिली बुलम मसला खबर मिली बुलम मास पासून नदी साहेबाचं नदी साहेब पची माणसा भेटून म्हाका आपण एकदम गरम काय तुच्छे आता तुका वसू देऊचे नाही म्हणून बापाकडे वसू सांगत त्याचा वसू सोड नकात कर नकात नाही करून आमच्या बापा भली भोळा माणसे मग नदी साहेब कोणाचे घरे होते नव्हते मग आमचे पची येते होते आणि त्यांची घराभितर पुरा एहतराम होतो. त्यांची मेरी बिरी आला मग नदी साहेब बापा मेरी जेव्हा घेऊन आले होते आरारचे बोटा पोस्टाभितर बंगल्यात राहते होते. एक आमची त्यांच्यासही तालुक्यात धरलेली अबुल्या भितर त्याची मेल्लेसही तालुका एक आमची मरहुमा वालिदा आणि एक आमची वडली बहीण त्यांची हे गाबले झाले आपली काय झाले तकलीफ झाली वगैरे पुढे असून त्यांची खबर घेते होते करते होते ते येते बाळानं नदी साहेब म्हाका भारी मोहब्बत करते होते. म्हाका वसू दिलेला भली कोपाळ येते कोपाळ येऊन म्हाका तुझी म्हाका कळ्ळें वसू देवचेले नाही म्हाका वापस हाडले. तिकीट घेवची तयारी केली होते वस्तू सकल्ले ते तसं इम्तिहान देऊन ते मग પછી ત્યાં ટીચર झालो. टीचर वर्ग 2 वर्ष तर राहतो म्हाका ते वक्ता ઉપર हायस्कुलार भितर पळयती 22 रुपये म्हाका
मैं तो वक्त था संग्रह गांधी में एक दरखास्त दे रहा हूँ कि मुझे तनख्वाह बदली कम से मैं कहीं चढ़ाव दूँ कसम मी म्हाका अंजुमनाची कमिटी दाखोवन तुझी व्हडलो कमी नाहीत का तू बीजे का पगार चढाव मागता का तुका का खर्च असे का म्हणजे म्हाका 30 रुपये देता मैं मुझी जिंदगी हिंगा देता मुझी तनख्वाह 22 टुकून 30 करा मैं हे देता मी का देवाय बोलले शिमाल भाईसा वगैरह कंपनी बेचली होती देना बोलले इसीस महानगरीकडे सर्व महंगा आमचे नाही वो बता मी का बहरहाल नौकरी सोडून इस्तीफा देऊन मैं बंबई गेलो मुझी भटकली थी तो वक्ताची जिंदगी अखराजात वगैरह पर कंट्रोल करती बड़ी सहमत करती होती मैं 2-3 वर्ष सुल्तान की इमामत को करा सुल्तान की इमामत करा मैं तो होता का मासा 8 रुपये मिलती थी 3 मासा एक मरतबा सुल्तान मिसगती ते गव्हर्नमेंटा तशीन सुल्तान टिपू सुल्तानाची मिसगत जाऊन त्यांना तसदीक बळून 2 रुपये मिळती होती 3 मासा एकदा 25-30 रुपये मिळती होती 3 मासा त्याच्यातली तेव्हा काय आमदनी नव्हती थोडं चंदा जमा करतो सिस्टम नव्हतो इशी लटरपट उतरे मिसगती हशीर दिले ते दिले हे दिले त्या एक मये ते हशीर व्हायले मये ते हलच्याचं हशीर व्हायले ते हशीर वापस करून 4 आणे देत होते मिसगती नवजा हशीर मये ते घालू असते ती देवांनी वापस देतो 4 आणे आणि ते हशीर मिसगती वापरले तीच आमदनी त्यातली आमदनी जाती होती बहरहाल तिंगा 3 मासा एकदा तिंगा तसदीक मिळती होती तर सैद इस्माईल म्हणून मिसगती लागले घर ते ढकले से घर सैद इस्माईल म्हणून तो मॅनेजिंग ट्रस्टी मिसगतीचो बहादूर माणूस तो मिसगती कुठे असतात सैद इस्माईल आयलो बोलला समीचरण खामोश तो एक तारीखी माणूस गोंगो अहमद जो होतो तो बांगी होतो आणि मी सोडला मग दर्शन बापा पण होते ते इमामत करते होते हे कस्मावर चालते होते